पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात जळगाव येथील सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळी यांची जीवन संग्राम ही कथा। अभिवाचन सौ विशाखा जोशी। पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। नमस्कार, मी विशाखा जोशी। बोलकी पुस्तकं या आर चॅनलवरच्या कार्यक्रमात आपण विविध लेखकांच्या कथा ऐकत असतो आणि तुम्हाला सगळ्यांना त्या कथा खूप आवडतात, तुमचा प्रतिसाद चांगला मिळतो हे बघून आम्हालाही खूप उत्साह वाटतो। दीपक तांबोळी या लेखकाच्या काही कथा आपण यापूर्वीही ऐकल्यात, आजही त्यांची कथा मी सादर करणार आहे। कथा माणुसकीच्या, हा खेळ भावनांचा, रंग हळव्या मनाचे, गिफ्ट, अशी माणसं, अशा गोष्टी, असे त्यांचे बरेच कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। आज त्यांची जीवन संग्राम ही कथा आपल्यापुढे सादर करत आहे। भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलानं टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली। काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता, आज तरी चांगली कमाई व्हायला पाहिजे अशी मनाशीच बडबडत ती भाजी घ्या ओ, मेथी, पालक, भोपळा, भेंडी, मिरची, कोथिंबीर असं ओरडत गल्ल्या गल्ल्यातनं फिरू लागली। फिरताना पाय चालत होते, पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं। मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती। नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती। दुसरी मुलगी झाली म्हणून तिच्या नवऱ्यानं आणि सासूनं तिला घरी आणून टाकलं होतं। जावयाची तिनं खूप मनधरणी केली, त्याच्या पाया पडली। जावई थोडा नरमला, पण सासू महा हलकट होती। ती जावयावरच भडकली, नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला 1 रुपया बी देणार नाही अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला। शेवटी कमलाच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही मुलींना तिथं सोडून निघून गेला। आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता। एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होतो हे कमलाला कळत नव्हतं। वंशाला दिवा पाहिजे म्हणे। वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्यानं काय दिवे लावले होते हे काय तिला माहित नव्हतं? कमलाच्या पोटी 2 मुलांना जन्माला घातलं, हाच काय त्याचा पराक्रम। त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा कमलाचा 24 वर्षाचा मुलगा काहीच काम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमाग फिरायचा। रात्री 11-12 पर्यंत त्याचा पत्ता नसायचा। कोंबडी खायला मिळते आणि दारू प्यायला मिळते म्हणून त्यानं आपलं आयुष्य असं बर्बाद करावं हे काही तिला पटत नव्हतं। पुढाऱ्यानं त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तो अशी स्वप्न सगळ्या तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेत होता हे कमलाला कळत होतं। तिनं ते पोराला अनेक वेळा सांगितलं, पण पोरगा ऐकत नव्हता। पोरानं शिकून मोठं व्हावं अशी कमलाची फार इच्छा होती, पण 10वी 3 वेळा नापास झाल्यावर त्यानं शिक्षण सोडून दिलं। टवाळखोर पोरांच्या संगतीत राहून तो अजूनच बिघडला होता। त्यामुळे मुलगी चांगली होती, 12वीत चांगल्या मार्काने पास झाली होती। सरकारी नोकराचं स्थळ आलं म्हणून कमलानं तिचं लग्न 18व्या वर्षीच उरकून टाकलं। लग्न होईपर्यंत तिनं आईला खूप साथ दिली। कमला बाहेरगावी गेली किंवा आजारी असली की भाजी विकायचं काम देखील ती करायची। नवरा वारल्यानंतर कमलानंच मुलांना जमेल तसं मोठं केलं होतं। तसाही नवऱ्याचा तिला काही उपयोगच नव्हता। रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं, रात्री दारू पिऊन तमाशे करायचे आणि कमलांनी विरोध केला की तिला मारहाण करायची। हेच त्याचं रोजचं काम। त्याची अशी थेर पाहून लग्नानंतर 2च वर्षात कमलानं भाजीची टोपली हातात घेतली। नवऱ्यानं तिला पोसायची ऐवजी तीच नवऱ्याला पोसत होती। शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो। नवरा लिव्हर खराब होऊन मेला तेव्हा ती लोकलाजस्तवर रडली होती, पण खरं तर तिला खूप हायसं वाटलं होतं। आता मुलगा मोठा झाला की तो काहीतरी कामधाम करून घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातानात, थंडी पावसात दारोदारी फिरून भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती। ती मुलानं फोल ठरवली होती। शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो का काय अशी कमलाला भीती वाटायला लागली।
विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली हे तिचं तिलाच कळलं नाही. उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली. आज अजूनही बोहणी झाली नव्हती हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली. अजून बंगलेवाल्यांची कॉलनी बाकी आहे हे पाहून ती त्या कॉलनीत शिरली. खरं तर तिला या कॉलनीत यायला आवडायचंच नाही. लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोचे दारू पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी मात्र 5-10 रुपयांसाठी घासाघीस करायचे, वाद घालायचे. बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची, पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं. उन्हाळ्यात साधं पाणी पाजायला देखील त्या नखरे करायच्या. उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्यांनी कुठेतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटायला लागलं. एका बंगल्याच्या सावलीत ती बसली. टोपलीतनं गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली. गाडीतून एक तरुणबाई उतरली. कमलाला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय आहे, कशासाठी रस्त्यात बसलीस गा? ती जोरात कमलावर खेकसली. ताई, काही भाजी हवी असेल तर घ्या ना. भोपळा आहे, भेंडी आहे, मेथी, मिरची. काही नको, तू जा इथून. कमला उठून जायला निघणार तेवढ्यात, अगं असं काय करतेस असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला, अगं परवा आपल्याकडे कार्यक्रम आहे ना, त्याला लागेल ना भाजी. मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी? तो सगळी भाजी घेतो याच्यावर कमलाचा विश्वासच बसेना. तरी देखील तिने हिशोब लावला. तो भाव करेल या विचारानं तिने 100 रुपये वाढून 500 रुपये सांगितले. पण त्यानं काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला 500 रुपये दिले. गडी माणसाला बोलवून टोपली रिकामी करून घेतली. अरे, आपण मार्केटमधनं आणली असती ना भाजी, स्वस्त मिळाली असती. दारावर येणाऱ्या बायका या खूप महाग देतात. त्याच्या बायकोची कटकट अजून सुरूच होती. जाऊ दे ग, मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि 20-25 रुपयांकडं काय बघायचं. बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीच पायपीट करायला लागते ना. 20-25 रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं? तो तिला आत्मीत म्हणाला. कमला खुश झाली. बोहनी झाली तीही दणदणीत 500 रुपयांची, आणि तीही एका फटक्यात. आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली. स्वयंपाक करून मुलीला नातीला जेवायला घातलं. मग नातींशी खेळता खेळता झोपून गेली. पण उन्हात फिरल्यामुळं संध्याकाळी तिला सणकून ताप चढला. ती नाही नाही म्हणत असतानाच मुलीनं तिला डॉक्टरकडे नेलं. सकाळी झालेली सगळी कमाई, डॉक्टरची फी आणि औषधात साफ झाली. आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेनं आणि मुलांच्या काळजीनं तिला रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशीच काय, नंतरचे 3 दिवस तिला तापामुळं भाजी विकायला घराबाहेर काही पडता आलं नाही. 3 दिवसांनी तिचा ताप उतरला. 3 दिवस ती घरीच होती. प्रचंड अशक्तपणा आला होता. उन्हातानात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहिलं नव्हतं. एकीकडे मुलगा तर काही कमवत नव्हताच, पण तिच्याकडे सतत पैशांची मागणी करून तिला त्रास देत होता. आणि दुसरीकडं लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती. सगळीकडे अंधार पसरला होता. आशेचे किरणच कुठं दिसत नव्हते. कमलाला आता खचल्यासारखं वाटायला लागलं. या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेन असं झालं. कोणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं तिला वाटायला लागलं. नाहीतर सरळ छताला लटकून मरून जावं आणि या सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त व्हावं अशी भावनाही तिच्या मनात डोकावायला लागली. नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरीनं कीर्तनाला घेऊन गेल्या. कीर्तनकार सांगत होते, देवांना सुद्धा स्वतःसाठी युद्ध करावी लागली. सीतामाईला आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांना स्वतः लंकेला जाऊन युद्ध करावं लागलं. दुष्ट कंस मामाला मारण्यासाठी कृष्ण स्वतः कंसाशी लढला. महिषासुराला मारण्यासाठी देवीला स्वतः युद्ध करायला लागलं. आपण तर क्षुद्र मानव आहोत. आपल्या आयुष्यात लढाईचे, युद्धाचे प्रसंग वारंवार येतात. दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल ही अपेक्षा सोडून द्या. तो देव आपल्याला नक्की मार्ग दाखवेल, पण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात ठेवा.
तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील. प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण, गदा, तलवार अशी शस्त्र आहेत. आपण सामान्य माणसं अशी शस्त्र बाळगू शकत नाही, पण संयम, धैर्य, चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्र आहेत. त्यांचाच वापर करून आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे. हे ऐकून कमला शहारली. आपली परिस्थिती तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली. आशेचे किरण असे सहजासहजी दिसणार नाहीत. त्यांच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रयत्नांनी दूर करावे लागतील हे तिच्या लक्षात यायला लागलं. आपल्याला बी आता लढलं पाहिजे, आणि असं हातपाय गाळून कसं चालल, तिनं मनाला समजावलं. आणि तिला थोडासा का होईना पण हुरूप आला. दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकिलीणबाईंकडे पोचली. वकील साहेब घरीच होते. कमलानं मुलीचं प्रकरण त्यांच्या समोर मांडलं. 2-3 वर्ष का होईना नियमित पैसे देणारं अशील मिळालं या कल्पनेने वकील साहेब खुश झाले. ठीक आहे, आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवूया, आणि त्यानं जर ऐकलं नाही तर आपण कोर्टात केस दाखल करू. पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रितसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार द्यावी लागेल. कमला गोंधळली. पोलीस, कोर्ट या शब्दाने तिच्या अंगाला कापरं भरलं. ती वकील साहेबाला म्हणाली, साहेब, ही नोटीस, पोलीस, कोर्ट मला काय बी माहित नाही. पोलिसात गेलो तर माझा जावई आणखीनच डूक धरल. दुसरं काही करता येईल का? खरंच होतं ते. नोटीस, पोलिसात कंप्लेंट, कोर्ट कचेऱ्या यात अनेक वर्ष निघून जातील, आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार? दुसरं काही करता येत असेल तर सांगा बिचारीला. बायकोच असं म्हणायला लागल्यावर वकील साहेबांचा चेहरा पडला. मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं. त्यांचा फोन नंबर आणि पत्ताही दिला, आणि आपली जबाबदारी झटकून टाकली. दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कमला हिम्मत करून मुलीला घेऊन पोहोचली. त्या तिला घेऊन पोलीस सुपरिटेंडंट साहेबांच्याकडे गेल्या. एसपी साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी दयाळू होते. कमलाच्या मुलीची हकीकत ऐकून त्यांना तिची दया आली. त्यांनी फोन उचलला. कमलाचा जावई ज्या गावात राहत होता तिथल्या पोलीस ठाण्याला आदेश दिला. चक्र फिरली आणि 2 तासात कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलीस स्टेशनला उचलून आणलं गेलं. आयुक्तांनी दोघांना सज्जड दम भरला. पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलंस तर तुला जेल होईल, आणि जेल झाली तर मग त्या सरकारी नोकरीलाही मुकावं लागेल अशी धमकी दिली. तो थरथर कापायला लागला. महिला PSIनं सासूला ताब्यात घेतलं. मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाई जबाबदार नसते हे तिला समजावून सांगितलं. पण म्हातारी मोठी चिकट होती. म्हणाली, ते मला काय बी माहित नाही, मला नातू पाहिजे म्हणजे पाहिजे. मावशी, तुम्हाला मुलं किती? 1 पोरगा आणि 2 पोरी. त्या 2 पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या? त्याच्याऐवजी पोरांना का जन्म नाही दिला? म्हातारी गडबडली, चिडून म्हणाली, हो, आता ते काय माझ्या हातात आहे होय? आम्ही तेच म्हणतोय, पोरींना जन्म देणं तुमच्या सुनेच्या हातात होतं का? आणि मला सांगा, त्या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सून आणली, आणि तिलाही पोरीत झाल्या तर? मग तिलाही फारकत देऊन 3री सून आणली, आणि तिलाही पोरीत झाल्या तर? तुम्ही काय सुनाच बदलत राहणार का? आता मात्र म्हातारीला हसू आलं. महिला PSI म्हणाली, आणि हे बघा मावशी, तुमची सून चांगली आहे म्हणून तिनं अजून लेखी तक्रार दिलेली नाहीये, पण तिने तशी तक्रार केली तर आम्ही तुम्हाला आणि तुमच्या पोराला सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक केलीच समजा. म्हातारी घाबरली. दुसऱ्या क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली, चाल व सरले, घरला चल. पुन्हा मुलावरून बायकोचा छळ करणार नाही असं आश्वासन कमलाच्या जावयानं दिलं. मग कमला दोघांना येऊन घरी घेऊन गेली. झणझणीत मटण करून जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं. संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली. कमलाने सुटकेचा निश्वास सोडला. एक लढाई तिनं जिंकली होती. आता पोराचा निकाल लावायचा होता. तिनं सरळ मुळावर घाव घालायचं ठरवलं. 2 दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली. त्याला कळवळून म्हणाली, साहेब, माझ्याकडून आता हे भाजीचं काम होत नाही.
पोरानं लई सेवा केली तुमची, आता त्याला काम धंद्याला लावून द्या. पुढारी महाबेरकी होता. असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्या माग माग कोण फिरेल, आपली चमचेगिरी कोण करेल, असा विचार करून तो कमलाला टाळण्याच्या दृष्टीनं म्हणाला, मावशी 2 वर्ष थांबा. 2 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवकच बनवतो. एकदा नगरसेवक बनला की मग काय पैसाच पैसा. कमलानं पुढाऱ्याचा डाव ओळखला. ती उसळून म्हणाली, अहो साहेब, नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी आहे का? 2 मुस्कटात मारल्या तर चड्डीत मुततय ते. तो काय नगरसेवक बनतो? आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर्च करायला लागतात. आहेत का ते त्याच्याजवळ? ते काय नाही साहेब. आता म्या त्याला काम धंद्याला लावणार म्हणजे लावणार. मार्केटमध्ये एक दुकान आहे बघा, भाजी मार्केटमध्ये, ते त्याला घेऊन द्या. लई मेहरबानी होईल तुमची. कमला काही ऐकत नाही पाहून पुढाऱ्यानं फोन उचलला. त्या दुकानाची चौकशी केली. फोन ठेवून म्हणाला, 5 लाखाचं दुकान आहे, जमेल? साहेब, माझं सोनं नाणं इकून 2 लाख जमतील. 3 लाखाचं कर्ज द्या, आम्ही दोघं मिळून फेडू. पुढारी चूप बसला. तो काही बोले ना हे पाहून कमलानं त्याच्या मनात काय चाललं हे ओळखलं आणि ती म्हणाली, साहेब काही काळजी करू नका, गरज लागेल तेव्हा पोराला बोलवा, तुमच्यासाठी त्याला मी कवा बी हजर करीन. आता मात्र पुढारी हसला आणि कमलाचं काम झालं. आठवडाभरात दुकान मिळालं. सुरुवातीला पोरगा दुकानात बसायलाच तयार होईना, सारखं दुकान बंद करून पळून जायचा. मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची, त्याला जागचा हलू द्यायची नाही. कमलाच्या नशिबानं एक चांगली गोष्ट घडली. एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली. तो तुरुंगात गेला. आपल्यावरही कारवाई होऊ नये या भीतीनं त्याचे चमचेही राजकारण सोडून कामधंद्याला लागले. कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला. तो रमला हे पाहून कमलानं परत भाजी विकायला सुरुवात केली. कामाची सवय असल्यानं असंही तिला घरात करमत नव्हतंच. भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली. बाहेरूनच देवाला हात जोडले. आपली लढाई आपणच लढायची असती हे ती देवाकडून तर शिकलीच होती, पण तिच्या मनात आलं, अजून लई लढाया बाकी आहेत. पोराचं लग्न, येणाऱ्या सुनेशी जमवून घेणं, सुनेची बाळणपण, तिचं स्वतःचं म्हातारपण, त्यासोबत येणारे आजार, हा जीवन संग्रामच होता. कधी चांगली माणसं भेटतात, कधी वाईट, पण युद्ध करणं टळत नाही हेच खरं. आणि त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही. देवा, मला लढण्याची शक्ती दे रे बाबा. कमलानं टोपली उचलली आणि ती चालू लागली. पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवन संग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्यही.